नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा व गूढकथा संग्रह मैफल. आपली आजची कथा आहे आजची रात्र उलटू दे. कधी कधी एखाद्याला असे काही प्रसंग जाणवतात जेव्हा त्याला ती परिस्थिती सत्य आहे की भास आहे की स्वप्न आहे हेच कळत नाही. मग अशा परिस्थितीत तो काय करेल? आणि जर अशी परिस्थिती एखाद्या रात्री आली तर तो फक्त एवढाच विचार करेल की काही होऊ दे बाबा, कसंही होऊ दे, फक्त आजची रात्र उलटू दे. मग ऐकूयाच याच धर्तीवरची आपली आजची कथा, आजची रात्र उलटू दे. सहाच्या सुमारास घराकडे परत येत असताना मावळत्या सूर्याच्या किरणाची एक तिरीप रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीच्या चकाकत्या पृष्ठावरून परावर्तित होऊन एखाद्या तीक्ष्ण भाल्यासारखी डोळ्यात खुपसली गेली होती. मेंदूत अशी काही विलक्षण सणक उठली होती. तेव्हाच प्रकाशला शंका आली होती की आजची संध्याकाळ, विशेषतः रात्र, सहजपणे जाणार नाही. मेंदूतली सणक जाईपर्यंत त्याने मान वर केली नव्हती. फुटपाथच्या घडीव फरशांवरून नजर हलवली नव्हती. आता संध्याकाळची रस्त्यावरची होती तेवढी गर्दी पुरेशी होती. त्यात आणखी वेडीवाकडी भर पडायला नको होती. प्रकाश ब्लॉकच्या दारापाशी आला. दाराला कुलूप होतं. तो दार उघडून आत आला. बाहेरच्या टिपॉयवर प्रतिभाची चिठ्ठी होती. पिंटूला सिनेमाला घेऊन जाते. मुलांचं कार्टून आहे. 8:30 पर्यंत परत येईन. प्रतिभा. आताच्या पुरते आपण ब्लॉकमध्ये एकटेच आहोत ही गोष्ट त्याला त्यातल्या त्यात बरी वाटली. त्याने कपडे उतरवले. कोमट पाण्याचा शॉवर घेतला. टॉवेल खांद्याभोवती तसाच ठेवून फ्रीजमधली बिअरची गार बाटली काढली. ग्लास घेऊन सिटिंग रूममध्ये आला. कोचावर आरामात रेलून बसला. बिअरचा एक मोठा घोट घेऊन त्याने ग्लास खाली ठेवला. बेडरूमच्या पडद्याचा किणकिण आवाज झाला. प्रकाशची मान तारेने खेचल्यासारखी वर आली. पडदा हलत होता, दूर होत होता. खोलीतून बाहेर आला तो संपूर्ण काळा होता. केस, डोळे, चेहरा, दात, कपडे, सर्व काही एखाद्या ब्रॉन्झच्या जुन्या पुतळ्यासारखं काळं. तो खरा वाटतच नव्हता आणि एका अर्थी खरा नव्हताही. प्रकाश व्यतिरिक्त इतर कोणालाही तो आजवर तरी दिसला नव्हता. प्रकाशला एकट्यालाच दिसणार, कारण ती त्याचीच मानसिक निर्मिती होती. निदान त्याची स्वतःची समजूत तरी तशी होती. फक्त सुरुवातीस तो असा एकरंगी काळा नव्हता. जरासे पिकलेले केस, जरासे भुरे डोळे, गडद गव्हाळी रंग, जरासे अजागळ कपडे. आता ते सर्व गेलं होतं. रंग झडत गेले होते. काळं किटण चढलं होतं. ओळख पुसली जात होती. म्हणजे तसा तो ओळखीचा कधीच नव्हता, पण परिचित झाला होता. काही खऱ्या, काही काल्पनिक व्यक्तींच्या छटा मिसळून तो उभा राहिला होता. बॉक्सरने शरीरातला उन्माद, राग काढण्यासाठी पंचिंग बॅग वापरावी, तसा प्रकाश अभावितपणे त्याचा उपयोग करीत होता. पण त्याच्यात बदल होत गेला होता. आधीची त्याची तटस्थ निष्क्रियता गेली होती. तो सवालाला जबाब, प्रश्नाला उत्तर, टोलाला प्रतिटोला द्यायला लागला होता. जणू प्रकाशने मनातला विषारी भाग बाहेर फेकला होता. तो रुजला होता. त्याला धुमारे फुटत होते. कारण एक दोनदा तो एकटा आला नव्हता. एकदा त्याच्याबरोबर एक जख्खड काळ्या दातांची, पिचपिच्या लाल डोळ्यांची, वाखाच्या केसांची, चिरक्या आवाजाची म्हातारी होती. एकदा एक जवळजवळ विवस्त्र, भरल्या टंच शरीराची, मादक आव्हानाच्या नजरेची, रगेल आवाजाची तरुणी होती. त्याच्याच मनाच्या गाभ्यातून आली असली पाहिजेत. कदाचित एकदा आपण होऊन वाट करून दिली. मनाच्या तळाचा तो दरवाजा जरासा उघडला की हवं त्यांना आणि नको त्यांनाही वरच्या दुनियेत वाट मिळत असावी. पण हे कोणत्या भीतीचे, कोणत्या वासनेचे संकेत होते? तो काळा माणूस त्याच्या घोगऱ्या आवाजात बोलायला लागला. प्रकाश, मागच्या खेपेस मी सुचवलं होतं. चूप. माझ्या परवानगीशिवाय बोलायचं नाही. तू माझा गुलाम आहेस. मी तुझा निर्माता धनी आहे, विसरू नकोस.
हं. त्यानं तुला समाधान मिळत असेल तर स्वतःशी तसं खुशाल समजून चल. मी तुला सुचवलं होतं. काखेतून त्याने एक काळा कागद काढला. त्याचा कडकड आवाज होत होता, पण त्या कागदावर प्रकाशला काहीही लिहिलेलं, छापलेलं, चितारलेलं दिसत नव्हतं. मद्याची ती मेंदूतली सणक नव्याने झिणझिणत गेली. प्रकाशने एक हात सरळ त्या काळ्या माणसाकडे केला. नजर जळजळीत होती, आवाजात संताप होता. मला काही ऐकायचं नाही. सूचना नकोत, काहीही नको. तू जा, नाहीचा हो. आत्ताच्या आत्ता, या क्षणी जा. तो काळा आकार एकदम सावलीसारखा सपाट झाला. घड्याघड्याने मुडपत खाली आला. खालच्या मोझॅकमध्ये जिरून गेला. हुश्श करीत प्रकाशने मान मागे टेकवली. ब्लॉकच्या घंटेच्या कर्कश खणखणाटाने प्रकाश झोपेतून जागा झाला. एक क्षणभर स्वप्नातला तो देखावा जागृतीतही डोळ्यांसमोर तरळत राहिला. एक उजाड ओसाड मैदान. खाणाखुणा नाहीत, वृक्ष झाडं नाहीत, इमारती नाहीत, डोंगरदऱ्याही नाहीत. चारही दिशांना पसरत गेलेलं निर्जीव मैदान. त्यावरून धावणाऱ्या अनेकांत तोही होता. एकमेकांचा ते पाठलाग करीत होते. का सर्वच जण कशापासून तरी प्राणभयाने पडत होते? याचा उलगडा होण्यापूर्वीच त्याला जाग आली होती. किंवा स्वप्नात त्याला ते माहीत असेल, पण ते तो आता विसरून गेला असेल. अवेळी आणि अंधारात जाग आल्याने क्षणभर सारं जगच विस्कटल्यासारखं वाटत होतं. मग सर्व काही आपापल्या ठिकाणी आलं. त्याने दिवा लावला, दार उघडलं. प्रतिभा आणि पिंटू आले होते. 8:40 झाले होते. प्रकाशकडे पाहता पाहता ती म्हणाली, झोप लागली होती वाटतं. चहा करून घेतलात का? काही खाल्लत का? आळस देत प्रकाश म्हणाला, स्नान केलं, ग्लासभर बिअर घेतली, चक्क झोपलो होतो. आता बघ काय जेवायला करायचं ते. काय पिंटू, आवडला का सिनेमा? गोष्ट सांग ना मला. जेवायला प्रतिभाची हाक येईपर्यंत पिंटूची बडबड बडबड चालली होती. जेवतानाही ती थांबली नाही. त्याच्या डोक्यावरून दोघं एकमेकांकडे पाहत होते, हसत होते. जेवणं उरकल्यावर ते बाहेर आले. हॉलमध्ये टीव्ही होता. शनिवार होता, त्यामुळे आजच्या रात्री पिंटूला टीव्ही पाहायची सवलत होती. रविवारी शाळेसाठी लवकर उठण्याची घाई नव्हती. होमवर्क सुद्धा नव्हतं. प्रकाश जरा लांबच्या खुर्चीत बसत असे. प्रतिभा हातात काहीतरी विणकाम वाचन घेऊन सोफ्यावर बसायची. पिंटूने त्याची प्लास्टिकची 4 चाकी मोटार हॉलमध्ये टीव्ही समोर आणली होती. आज पाहिलेल्या सिनेमात मोटारीच्या पाठलागाचा काहीतरी सीन होता. पिंटू जागच्या जागी गाडीचे स्टेअरिंग डावी उजवीकडे फिरवत तोंडाने गुई गुई असा आवाज करीत गाडी पिटाळत होता. प्रकाशने पिंटूला 1-2दा गप रे असं दटावलं, पण तो 10-15 सेकंदांपेक्षा जास्त वेळ गप्प बसत नव्हता. समोरचा कार्यक्रमही काही तितका आकर्षक नव्हता. प्रकाश मधून मधून हातातल्या चित्रमासिकातला मजकूर वाचत होता. प्रतिभाच्या हातातल्या विणकामाच्या सुयाही लखलखत होत्या. स्वयंपाकघराच्या दारातून तो काळा माणूस बाहेर आला. प्रतिभा बसली होती त्या सोफ्या मागच्याच भिंतीला टेकून उभा राहिला. त्याच्या काखेत ती सततची काळी बॅग होतीच. ती निर्वैवी काळी आकृती दिसताच आधी प्रकाशच्या छातीत जोराची धडधड झाली होती. मग तिची जागा एका धुमसत्या संतापाने घेतली होती. प्रतिभा होती तशीच बसून होती, पण पिंटू मात्र खोलीभर चारहीकडे पाहत होता. 1-2दा सगळीकडे पाहून मग परत तो त्याच्या गाडीच्या प्लास्टिक स्टिअरिंगवर वाकला. घाट आला बर का, बोगदाय, अंधारे, गुई. तुझी आता इथे यायची हिंमत झालीच कशी? प्रकाश ओठांच्या कडेतून संतापाने म्हणाला. डोळ्यांच्या पातळीला मासिक आणून त्याच्या कडेवरून तो त्या काळ्या आकृतीकडे पाहत होता. काळ्या चेहऱ्यावरचे काळे दात हास्यात विचकले. मी येत नाही नि जात नाही. मी सदैव इथेच असतो. फक्त तुला कधी कधी दिसतो. तेव्हा मी मागच्या खेपेस जे सुचवलं होतं, छुप. प्रकाशचा आवाज नकळत किंचित चढला होता. प्रतिभाच्या सुया थांबल्या. काही म्हणालात तुम्ही? ती विचारत होती. काय नाही काय नाही, प्रकाश म्हणाला. गुई गुई गुई. पिंटूची गाडी घाट चढत होती. प्रकाशने त्या काळ्या व्यक्तीला डोळ्यांनी जाण्याची खूण केली.
त्याने खांदे उडवल्यासारखे केले. वळून तो पडद्यातून स्वयंपाकघरात गेला. आत आणखी कोणीतरी होतंसं दिसलं. एक किन्नरी आवाज आला. नाही ना ऐकत. मग त्या मागोमाग हसण्याचा आवाज. सुया मांडीवर घेऊन प्रतिभा लक्ष देऊन ऐकत होती. काही डब्यांचा का कसला तरी आवाज आला का हो? ती प्रकाशला विचारत होती. मला तर काही ऐकवलं नाही. एखादं डब्याचं झाकण सरकलं असेल, प्रकाश म्हणाला. फ्रीजची मोटार एकदम सुरू झाली. मुलं सांभाळा, मुलं सांभाळा. प्रकाशला शब्द ऐकल्याचा भास झाला. पिंटू, प्रतिभा म्हणाली, नुसता का बसलायस गाडीत? घाट आहे घाट, पुढे कितीतरी गाड्या आहेत, पिंटू म्हणाला. टीव्हीवर कुठली तरी जोराची जाहिरात आली. प्रतिभाच्या सुया चमकायला लागल्या. पिंटूची गाडी चालायला लागली. स्वयंपाकघरातले आवाज थांबले होते. प्रकाश सावकाश सावकाश मागे टेकला. पूर्वी कधी काळी रिकाम्या मनाचा चाळा म्हणून ऑफिसात झालेल्या बोलाचालीची उर्वरित प्रक्रिया म्हणून अगदी निर्हेतुकपणे त्याने ही काळी आकृती मनासमोर आणली असेलही. किंवा घट्ट मिटलेले डोळे बोटांनी चोळता चोळता जांभळ्या, निळ्या, हिरव्या वर्तुळांत तो चेहरा साकारला असेलही. पण त्याच्या निर्मितीचे श्रेय तो स्वतःकडे बाह्यतः कितीही घेत असला तरी कधी कधी त्याला शंका वाटे. कोणत्या तरी एका व्याख्यानातला वक्ता म्हणाला होता, माणूस नव्याने काहीच निर्माण करीत नाही. अस्तित्वात असलेल्या गोष्टीच तो उघड्यावर उजेडात आणतो. गुरुत्वाकर्षण, अणुरचना, अवकाश प्रवास, पेशींतील वांशिक रंगसूत्र, अगदी गणितातील क्लिष्ट उत्पत्ती सुद्धा. त्यांचं अस्तित्व स्वतंत्र आहे, मानवबाह्य आहे, वस्तुनिष्ठ आहे. हे खरं असलं तर त्याला दिसणारे आकार वेगळ्या पातळीवर का होईना पण खरे होते. पण श्रोता प्रेक्षक नसेल तर अस्तित्वाला काय अर्थ होता? निर्जन किनाऱ्यावरचा अतिसुंदर सूर्यास्त, निबिड अरण्यात एकाकी फुललेला पुष्पवृक्ष, ओसाड माळरानावर ओघळणारा पौर्णिमेचा चंद्रप्रकाश. मानव नसेल तर त्यांना काय अर्थ होता? तसाच देवही मानवबाह्य असेल, पण मानवा व्यतिरिक्त त्याला काय अर्थ होता? तसाच सैतानही. इथे प्रकाशचे विचार अडले. केव्हापासून त्याला ही काळी किंवा साधी पण आता काळी झालेली आकृती दिसत होती. तो त्या संबंधात कोणाजवळही काहीही बोलला नव्हता. का? त्या लहानशा अपघातात त्याला जवळजवळ 15 दिवस झोपून राहावं लागलं होतं. त्या रिकामपणाच्या वेळातला हा उद्योग होता. डोळे घट्ट मिटले की लाल निळ्या ठिणग्या समोर चमचम करायला लागायच्या. त्यातल्या कोणत्याही 3 घेतल्या की 2 डोळे आणि एक तोंड होई. त्याच्याभोवती चेहरा उभा करणं कठीण गेलं नव्हतं. पण त्या सहजतेचं त्याला नवल कसं वाटलं नाही? या जर साध्या कल्पनेच्या फराट्या रेषा असतील तर त्यांच्यात हे सातत्य कसं? नेमका तोच तो चेहरा समोर कसा येत होता? आणि मग त्याने मनात आणलं नाही तरीही ती काळी आकृती दिसायला लागली होती. जशा शरीराच्या काही क्रिया आपल्या नियंत्रणापलीकडे असतात. तुम्ही लक्ष द्या अथवा देऊ नका, त्या चालूच असतात. त्या अनैच्छिक पातळीवरची ही निर्मिती होती का? अजून तरी तो मनात येईल त्या क्षणी ती समोरची आकृती नष्ट करू शकत होता. अजून तरी त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणासही त्या काळ्या अस्तित्वाची जाणीवही झाली नव्हती. अजून तरी त्याला स्वतःला त्यापासून कोणताही धोका जाणवला नव्हता, काहीही भीती वाटली नव्हती. पण सदा सर्वदा हे असंच राहील का? जेव्हा त्या काळ्याने आपल्याबरोबर ती रंगेल मदनमस्त टंच जवळजवळ विवस्त्र छोकरी आणली होती, तेव्हा त्याची काय अवस्था झाली होती? श्वास कसा जोराने यायला लागला होता. हातापायांना कसा कंप सुटला होता. कपाळावर घामाचा कसा ओलावा आला होता. ज्या संतापाला अपरिहार्य अपयशाची किनार होती, अशा संतापाने त्याने त्या जोडीला क्षणभरात नष्ट करून टाकलं होतं. आणि जाता जात्या त्या टंचपोरीने प्रकाशकडे एक तिरकी नजर टाकली होती. जणू ती सुचवत होती, या खेपेस नाही तर मग पुढच्या खेपेस. स्वयंपाकघराचा पडदा हलायला लागला.
मासिकाच्या कडेवरून प्रकाश दाराकडे पाहत होता. तीच ती मागे एकदा दिसलेली जख्खड थेरडी खोलीत येत होती. काटक्यांचे हात, वाखाचे पिंजारलेले केस, डगडग हलणारी मान, लाळ गाळणारं तोंडाचं उघडं बोळकं. ती आता खाली पाहत होती. तिच्या हाताला धरून काहीतरी खोलीत येत होत असं दिसलं. तिने हाताला हिसका देताच ते सोफ्याच्या वर आलं. बुजगावण्याचा आकार, फक्त मडक्याच्या जागी दात विचकून हसणारी एक कवटी. प्रकाश दचकून जरासा मागे सरला. गुई गुई, घाटात पाऊस सुरू झाला. थंडी वाजते, थंडी वाजते. पिंटू म्हणाला. गाडीची दारं बंद करून घे. त्याच्याकडे न पाहता प्रकाश म्हणाला. खर्रखट खर्रखट. पिंटू तोंडाने आवाज करीत होता. आता कसं वाटतं? प्रकाश समोर पाहत विचारत होता. पिंटू गोंधळलेल्या नजरेने खोलीभर पाहत होता. प्रतिभाच्या मागच्या भिंतीवरून त्याची नजर जोराने सरकत होती. फ्रीजची मोटार पुन्हा सुरू झाली. मृत्यू आणि नाश, सांभाळा. मृत्यू आणि नाश, सांभाळा. प्रतिभाच्या हातातल्या सुया खाली आल्या होत्या. पिंटू, ती जरा मोठ्याने म्हणाली. तो अजूनही खोलीभर अस्वस्थ नजरेने पाहत होता. घाट संपला की नाही? पाऊस आहे, धुकं दिसत नाही. हातातलं चाक डावी उजवीकडे फिरवीत तो जरा दबक्या आवाजात म्हणाला. अहो, जरा त्याच्याकडे पाहता का? प्रतिभा म्हणाली आणि थांबली. सर्वच हालचाल थांबली. टीव्हीवरचं चित्र सुद्धा फ्रेम फ्रीज केल्यासारखं स्थिर झालं. पंखा एकाएकी होता त्या अवस्थेत थांबला. त्याचा वेग कमी झाला नाही. त्याची अवस्था गोठली. सोफ्यामागून थेरडी बाहेर आली. तिच्या मागोमाग खालच्या काठीवर डोलत डोलत ते बुजगावणंही खोलीत आलं. थेरडी प्रकाश समोर उभी होती. काटक्यांचे हात कमरेवर होते. काटकीची मान पुढे वाकली होती. डोळे म्हणजे गढूळ पाण्याचे भोवरे होते, पण मध्यावर आणि मागे लाल भडक ठिणगी होती. प्रकाशला आता प्रथमच जराशी भीती जाणवत होती. तो सोफ्यातच जरा मागे सरला. प्रतिभा आणि पिंटू, पंखा आणि टीव्ही सर्व एकाच अवस्थेत गोठले होते. तो हालचाल करू शकत होता. हो, तू हळू बोलू शकतोस. तोंडाचं बोळकं विचकं थेरडी खसखसत्या आवाजात म्हणाली. हा काय भास होता का जागतेपणीचं एखादं स्वप्न होतं? स्वयंपाकघराकडे मान वळवून ती थेरडी खसखसली. जा रे आता, आता पाहू कसा ऐकत नाही तो. स्वयंपाकघराच्या दारावरचा पडदा सरकला. तो काळा खोलीत आला. प्रकाश समोर उभा राहिला. त्याचा काळा चेहरा तसाच बत्थड होता, पण आता त्याच्याही डोक्याच्या खोबणीत लाल लाल ठिणग्या चमकायला लागल्या होत्या. इतर कोणताही बाह्य बदल दिसत नसला तरी एक प्रकारच्या शत्रुत्वाच्या भावनेचा निर्यास त्याच्या आसपास जाणवत होता. हे काय त्याने जगात आणलं होतं? असल्या विकृतींना जन्म द्यायला त्याचंही मन विकृतच असलं पाहिजे. नाही नाही नाही, त्याचा यावर विश्वास बसत नव्हता. ही त्याची निर्मिती नव्हतीच. त्या काळ्याने काखेतला तो कडकडता कोरा काळा कागद काढला होता. या क्षणी तरी प्रकाश असह्य होता. त्यातल्या त्यात काही समाधान असेल तर ते एवढंच होतं. प्रतिभाला, पिंटूला काही धोका दिसत नव्हता. त्यांच्यासाठी हा काळ अस्तित्वातच नव्हता. जे काही व्हायचं होतं ते होऊन जाईपर्यंत त्यांचा श्वास तसाच राहणार होता. घड्याळाचा काटा सरकणार नव्हता. काहीही घडणार नव्हतं. घसा साफ करून काळा वाचण्याचा आविर्भाव करीत बोलायला लागला. आपल्या संघटनेपर्यंत फार थोडे लोक पोचतात. अशा काही अगदी मोजक्या सुदैवी लोकांपैकी तू एक आहेस. फार फार थोड्यांना अशी संधी मिळते. फक्त त्या संधीचा फायदा घेण्याचा शहाणपणा तू दाखवशील का? हे सर्व अशक्य होतं. अशा गोष्टी कधी होत नाहीत. सांगायला गेलं तर कोणाचा विश्वासही बसणार नाही. त्यालाच लोक वेड्यात काढतील. वेडे, ही वेडाची पहिली पायरी होती का? का त्याच्यासाठी या दुनियेचा पट उसवला जात होता? उभे आडवे धागे विस्कळीत होत होते.
आणि त्या चिंचोळ्या फटीतून या या विकृती त्याच्या दुनियेत प्रवेश करीत होत्या. अजून त्याचा संयम ढासळला नव्हता. पण हा ताबा कुठेवर राहील? उद्या प्रतिभाच्या जागीच त्याला असं काही वेडविद्रेत दिसायला लागलं, तो तिच्या अंगावर धावून गेला. त्याची गणना वेड्यात व्हायला, त्याची रवानगी खासगी एखाद्या इस्पितळात व्हायला कितीचा उशीर लागणार होता. तो काळा संथ आवाजात वाचल्यासारखा बोलतच होता. प्रवेशासाठी काही काही अगदी मामूली गोष्टी कराव्या लागतील, पण त्या बदलात आम्ही किती देतो? चराचरातल्या द्रव्य मात्रावर आमची हुकूमत चालते. प्रत्यक्ष काळ ही आमचा गुलाम आहे. या क्षणीच पहा ना, आम्ही काळ जखडून ठेवलाय, रुकवलाय. या मधल्या वेळात तू घालवलेले तास दिवस यांची नोंदच होणार नाही. हे अमरत्व नाही, चिरतारुण्य नाही तर दुसरं काय? सर्व जग गोठलेलं असताना तू हालचाल करू शकतोस. अशक्य प्राय वाटणारी गुपितं हस्तगत करू शकतोस. तुझ्या सत्तेला अधिकाराला काही मर्यादाच राहणार नाहीत. फक्त त्यासाठी प्रकाशला ते ऐकायचं नव्हतं. त्यासाठी काय किंमत द्यायची असते हे त्याला जाणूनही घ्यायचं नव्हतं. त्याचा सारासार विचार, त्याची विचारशक्ती अजून जागृत होती. एक प्रकारच्या धुमसत्या संतापाने तो म्हणाला, एवढी जर तुमची हुकूमत असेल तर मग गेल्या वर्षात तुम्ही आपली अधिसत्ता का प्रस्थापित केली नाहीत? तुम्ही उजळ माथ्याने न वावरता असे सांदी कोपऱ्यातून लपून छपून का वावरता? दिलेला शब्द पाळणाऱ्यांपैकी तुम्ही नाहीतच. शक्य असतं तर तुम्ही ते उद्दामपणे हिरावून घेतलं असतं. पण ते शक्य नाही. तुमच्या सैतानी राक्षसी कराराला माझी संमती लागते. तुम्ही माझ्यासारख्या दुबळ्यावरही सत्ता गाजवू शकत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही मला काहीही करायला भाग पाडू शकत नाही. चराचरातल्या द्रव्यावर तुमची सत्ता असती तर मग तुम्ही अशा उंगळ स्वरूपात का वावरला असतात? मला फसवून कटात गोवण्याचा तुमचा इरादा होता, पण मी फसणार नाही, भुलणार नाही. मोहाचा बळी होणार नाही. तो ताड दिशी उभा राहिला. जा, चालते व्हा. तुमची ही विद्रूप ओंगळवाणी घृणास्पद रूप मला डोळ्यांसमोर नकोत. जा. खोलीतून एक बिना आवाजाचा वारा घोंगावत गेल्याचा भास झाला. कानावर आवाजांचा कल्लोळ आला. टीव्ही सुरू झाला होता. पंखा गदगद फिरत होता. पिंटूची मोटार घाट चढत होती. थंड आवाज करीत फ्रीजची मोटार सुरू झाली. धोका गेला नाही, सावध. धोका गेला नाही, सावध. प्रतिभाने एकदम सुया खाली मांडीवर घेतल्या. ती जर अशा अनिश्चित नजरेने प्रकाशकडे पाहत होती. आता एवढं काही झालं का हो? मला तर क्षणभरच भोवळ आल्यासारखी वाटली होती. आता रिकाम्या झालेल्या खोलीवर नजर टाकीत प्रकाश म्हणाला, आता काही नाही, मला तर काही जाणवलं नाही. तुम्हाला किती घाम आलाय, चेहरा निथळतोय. अवेळी झोप, ग्लासभर बियर, सवय नसते ना अशी. तो हलक्या पंजाने चेहरा, मान, गळा, केस टिपत होता. यापुढे रात्र नेहमीसारखी जाणार होती का? प्रकाशला शंका वाटत होती. त्याचे सर्व स्नायू ताठ झाले होते. खोलीतलं वातावरण निवळलेलं नव्हतं. हवेत अदृश्य प्रवाह वाहत होते. अवकाशात शरीरावरचे केस शहारवून ताठ उभे करणारा विद्युतभार होता. नाही, नाही, रात्र इतकी सहजपणे उलटणार नव्हती. ती फ्रीजची मोटार यांत्रिक आवाजात धोक्याची सूचना देत होती. निदान सर्व द्रव्य संचावर त्यांची हुकूमत नव्हती. काही त्यांच्या बाजूचे तर काही त्यांच्या विरुद्ध होते. त्याच्या आसपास मदत होती, फक्त त्याला ती हस्तगत करण्याची किमया जमायला हवी होती. तो काळा, ती थेरडी, ते बुजगावणं यांना सैतानी म्हटलं तर विरुद्ध बाजू दैवी होती. काळ्याविरुद्ध पांढरं होतं, वाईटाविरुद्ध चांगलं होतं, पापाविरुद्ध पुण्य होतं. एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. कदाचित एकाशिवाय दुसऱ्याला अर्थ नसेल. कदाचित एकाशिवाय दुसऱ्याचं अस्तित्वच अशक्य असेल. त्याच्या त्या सोफा चेअरमध्ये अगदी त्याला खेटून दाटीवाटीने ती केव्हा येऊन बसली होती त्याला कळलंच नव्हतं. पातळसर बनियनमधून तिची मुलायम त्वचा जाणवत होती.
तिच्या आसपास एक मादक सुगंध दरवळत होता. ओळखू न येणारा, पण मनावर विलक्षण मोहिनी घालणारा. त्याच्या गळ्याभोवती तिचा हात होता आणि त्या सूचक स्पर्शाने सर्व काया पेटून उठली होती. मघाशी तिने एक सूचक आव्हान दिलं होतं. आता नाही, पण पुन्हा केव्हा तरी. ते तिनं खरं करून दाखवलं होतं. प्रतिभाला, पिंटूला काही दिसणार नाही, पण तो त्याची तगमग, त्याची उलाढाल कशी लपवणार? कारण या शेवटच्या पातळीवर, जिथे विचारांना जागा नव्हती, जिथे फक्त विकारांनाच अर्थ होता, तिथे त्याचा विरोध ढासळला तर? रस्त्यावरून जाताना अनेक लावण्यवती स्त्रियांच्या देहांवरून त्याची नजर फिरली होती. कदाचित स्त्रियाही मैदानी मर्दानी पुरुषांवरून नजरा फिरवत असतील. त्याला त्यात काहीच गैर वाटत नव्हतं, कारण ते नैसर्गिकच होतं. ती गंमत होती, मनाचा चाळा होता. त्यातून कोणालाही काही इजा होणार नव्हती, कोणाचंही नुकसान होणार नव्हतं. पण ही जवळीक, या रेशमी, मुलायम, उबदार, सुगंधित शरीराचा उत्तेजक, उन्मादक स्पर्श, यात जर तो हरवून गेला तर मग त्याचं काय होईल? आणि प्रतिभा आणि पिंटू? हिच्या इतकी प्रतिभा सुंदर नसेल, पण तिने तिचं सर्वस्व त्याला दिलं होतं, कशाचीही अपेक्षा न करता. त्या उलट शेजारची ही कामिनी, ही तर त्याला भुलवायला, फसवायला आली होती. आता ती सुंदर रंगेल दिसत होती खरी, पण फटी कोपऱ्यातून, अंधारातून वावरणारे हे नकली मायावी आकार. कोणास ठाऊक तिथे प्रत्यक्षात काय असेल ते. त्या विचाराबरोबर त्याच्या शरीरात चढलेला मदनज्वर ओसरायला लागला. तिच्या स्पर्शात आता ती मोहिनी राहिली नव्हती. तो तिच्याकडे शांत नजरेने पाहू शकत होता. तो तिला ओठांच्या कडेतून हलकेच सांगू शकत होता, तू आता जा, मी फसणार नाही, भुलणार नाही. तू आता जा. त्याच्या खुर्चीत तो एकटाच होता. वरवर पाहता ती एक साधी, सामान्य, रोजच्यासारखी रात्र आणि बैठक वाटत होती. पिंटूची गाडी चालली होती. प्रतिभाच्या सुया चमचमत होत्या. टीव्हीवरच्या सिरियलमधली पात्र त्यांच्या भूमिकांतून यांत्रिकपणे जात होती. पण प्रकाश या साधेपणाने फसत नव्हता. अजून रात्र उलटायची होती. एकदा सुरुवातीस त्यांनी अमरत्वाचं आमिष दाखवलं होतं. सत्तेचा, संपत्तीचा सोनेरी फास टाकला होता. मग दुसऱ्यांदा त्यांनी ती मादक सौंदर्यवती पाठवून त्याला विषय वासनेत गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही प्रयत्न फसले होते. त्याचं शरीर आणि मन दोन्ही शाबूत होतं. पण ते थांबणार नाहीत. ते त्यांचे प्रयत्न सोडणार नाहीत. त्याची खात्री होती. त्यांचा हल्ला कोणत्या दिशेने येईल, कोणत्या स्वरूपात येईल, काहीही कल्पना नव्हती. क्षण आणि क्षण त्याला सावध राहायला हवं होतं. पण तरीही तो मनातल्या मनात राहून राहून नवल करीत होता. त्यांनी त्याची निवड का करावी? तो त्यांच्या हल्ल्याचं लक्ष का व्हावा? त्याच्यात असं काय विशेष होतं की त्यासाठी त्यांनी एवढा आटापिटा करावा? वाघांच्या जंगलात गेलं तर वाघांचा हल्ला अपेक्षित होता, मान्य. तो असा एखाद्या निषिद्ध प्रदेशात शिरला होता का? त्याने अशी एखादी लक्ष्मण रेषा ओलांडली होती का? कधी काळी या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची त्याला आशाच नव्हती. आत्ताच्या क्षणीचं कर्तव्य, त्याचा स्वतःचा बचाव, त्याचं शरीर, त्याचं मन, त्याचं शहाणपण, त्याची मानवता, या साऱ्याचा बचाव. खोली एकाएकी जाणवण्या इतकी गार पडली होती. फ्रीजची मोटर कट आवाज करून सुरू झाली. सावध, सावध, सावध. खोलीतल्या प्रकाशात एक धूसरपणा आला होता. डॅडी! पिंटूचा आवाज आला. गाडीचे ब्रेक लागत नाहीत, गाडी थांबत नाही, डॅडी! ते खोलीत सर्वत्र आले होते. खिडक्यांपाशी उभे होते, दारातून उभे होते. आता अजस्त्र झालेलं कवटीच्या डोक्याचं ते बुजगावणं खोलीच्या मध्यभागी डोलत होतं. गाडी गिअरमध्ये टाक, आधी दुसरा मग पहिला, गाडी थांबू देऊ नकोस. प्रकाशला आवाज चढवावा लागला होता. आवाजही प्रकाशासारखा धूसर पोकळीत शोषला जात होता. खर्रखट, खर्रखट. पिंटू गिअर टाकत होता.
खोलीत अंधार पसरत होता. काही भाग एव्हानाच दिसेनासा झाला होता. एखाद्या जुन्या अस्पष्ट फोटोग्राफ सारखा. कवटी हलत होती. विचकलेले दात हसत होते. डोळ्यांच्या रिकाम्या खोबणीत मागे खोलवर लाल ठिणग्या होत्या. तू कोण आहेस आमच्या विरुद्ध उभा राहणारा? कवटी मृत्यूच्या गार खसखसत्या बधीर करणाऱ्या आवाजात बोलत होती. चिमटीत किडामुंगी चिरडावी तसा मी तुम्हाला चिरडून टाकील. बोल बोल, तयार होतोस का चिरडू तुझ्या पोरट्याला? बुजगावण्याचा एक हात लांब होत होत पिंटू पर्यंत पोहोचला. डॅडी, गाडी थांबत नाही. पिंटू विव्हळत होता. पिंटू, आता खेळ पुरे झाला. प्रतिभा जरा मोठ्याच आवाजात म्हणाली. तिचा जीव असा भीतीने शहारून का आला होता. पिंटू, पुरे आता. चल, झोपायची वेळ झाली. डॅडी, मम्मी तुम्ही कुठे आहात? मला काही दिसत नाही. त्या क्षणी प्रकाशचं धैर्य पार ओसरलं होतं. सर्वत्र अंधार पसरला होता. त्याला दिशा उमगत नव्हती. कोण कुठं आहे हे समजत नव्हतं. एक प्रकारचा असहाय्यपणा जीवाला घुसमटून टाकत होता. त्यांनी पिंटूला किंवा प्रतिभाला खरोखरच काही केलं तर? तो काय करू शकणार होता? त्यांचं रक्षण करू शकणार होता? धीर धीर धीर. फ्रीजची मोटार पुटपुटत होती. मग मनात विचार आला, हे जर त्यांना शक्य असतं तर त्यांनी आधीच केलं असतं. ते काही गोष्टी करू शकतात, काही करू शकत नाहीत. त्यांनाही त्यांच्या मर्यादा आहेत. तोही एकटा नाही. त्याच्याही आसपास त्याचे मदतनीस आहेत. मित्र, आधार, सहकारी आहेत. फक्त त्यांना हाक द्यायला हवी, किंवा कदाचित तो स्वतः विरोधात ठामपणे उभा राहिला तर ते आपोआप मदतीला येतील. डॅडी. पिंटूचा आवाज क्षीण वाटत होता. आतून एक धुमसता संताप प्रकाशच्या मनावर स्वार झाला. त्या संतापाच्या आचेत भीती कुठच्या कुठे जळून गेली. शेवटी ही सारी नाटकच होती. पिंटू, मी येतोय, थांब. प्रकाश मोठ्याने म्हणाला. खोलीतला अंधार जरासा कमी झाला. प्रकाश उभा राहिला. आधी जराशी साशंकता, जरासा अशक्तपणा जाणवला. पण मग एक शक्तीची लाट सरसरत शरीरातून गेली. त्याने आत्मविश्वासाने अंधारात एक पाऊल टाकलं. अंधार मागे हटत होता. क्षण मात्र त्याला खरोखरच पिंटूची चकचकती गाडी एका जीवघेण्या उतारावरून खर 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 आवाज करीत बेताल गतीने खाली येताना दिसली. पण आणखी एक पाऊल पुढे टाकताच खोलीतला अंधार पार गेला. प्रकाशाने खोली उजळून गेली. तो पिंटूपाशी पोहोचला. पिंटूचे हात चाकाभोवती घट्ट आवळलेले होते. त्याचे डोळे मिटलेले होते. त्याचं अंग बर्फासारखं गार पडलेलं होतं. पिंटू. त्याचे चाकाभोवतीचे हात हलकेच सोडवीत प्रकाश म्हणाला, बघ, गाडी कडेला लागून थांबलीये, बघ. प्रतिभा जर अशा लटपट पावलांवर सोफ्यावरून उठून तिथे आली होती. पिंटूचे डोळे सावकाश उघडले. त्याने आळीपाळीने प्रकाश आणि प्रतिभा यांच्याकडे पाहिलं व मग दोन्ही हातांनी दोघांच्या गळ्याला मिठी मारली. प्रतिभा प्रकाशकडे पाहत होती. आता काय झालं? स्वयंपाकघराचा पडदा किणकिणत होता. ते आत गेले असतील, पण त्यांच्या हालचालीचा, बोलण्याचा आवाज येत नव्हता. आजची रात्र उलटली होती. पुढचं पुढे. ही होती आपली आजची कथा. आजची रात्र उलटू दे. एका रात्रीच्या प्रसंगावर बेतलेली ही कथा होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा. मला ह्यातली एक गोष्ट आवडली, म्हणजे ती तशीच होती का लिहिलेली ही मला माहीत नाही, पण मला वाटतंय की पिंटूचा जो प्रवास आहे गाडीचा आणि जो आपल्या प्रकाशचा प्रवास आहे त्याच्याशी त्यांनी साधर्म्य साधले असं मला वाटलं. की समांतर या गोष्टी चालल्यात, की आता जेव्हा त्याची गाडी पडणार होती तेव्हाच, म्हणजे तोच क्षण होता जेव्हा प्रकाश त्या स्थितीतून, परिस्थितीतून, त्या वातावरणातून बाहेर पडू शकणार होता. आणि जसा तो त्यातून बाहेर पडला, त्या वातावरणातून बाहेर पडला, तशी पिंटूची ही गाडी व्यवस्थित थांबली.
म्हणजे मला असं वाटलं की हे पॅरलल्स म्हणजे समांतर त्यांनी या गोष्टीमध्ये दाखवले आहेत. तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की कळवा. आणि अर्थातच मंडळी, जर कथा आवडत असतील, वाचन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण मेंबर्स ओन्लीचं एक नवीन पुस्तक सुरू केलेलं आहे, रत्नाकर मतकरींचं गोंधळ. त्याचा पुढचा दुसरा व्हिडिओ उद्या येणार आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओही चुकवू नका. त्यासाठी मेंबरशिप घ्या आणि आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.